नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत संक्रांत विशेष रेसिपी। तर आपण धिरड्याची रेसिपी आणि त्यासोबत वड्याची रेसिपी करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर आपण सर्वात पहिले मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत, जे आपण धिरडे बनवणार आहोत त्यासाठी। तर 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। त्यामध्ये आता आपण जिरे टाकणार आहोत। एक छोटे चमचे आहे ते 2 चमचे मी जिरे टाकलेले आहे। पाऊण चमचा हळद टाकलेली आहे, छोटा चमचा आहे हा। 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार म्हणजे तरी मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। पुढे आपण धिरड्याच्या पिठामध्येही मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून आता आपण हे वाटण याची पेस्ट करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे। आता आपण लगेच धिरड्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत। तर पीठ भिजवण्यासाठी एक पसरट भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा कप मी गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकणार आहोत। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते पूर्ण वाटण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे पीठ चमच्याच्या साहाय्याने चांगले एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये गाठी राहणार नाहीत। तर पाणी टाकूया, थोडंसं पाणी टाकत आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पीठ ठेवणार आहोत। तसंच थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ भिजवून घेणार आहोत। तर ज्याप्रमाणे आपल्याला डोश्याला पीठ लागतं तसंच आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे। तर हे पीठ आपण 5 मिनिट झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण यासाठी लागणारं सारण तयार करून घेणार आहोत। तर मीडियम साईजचे 2 बारीक कांदे कापून घेतलेले आहेत आणि थोडंसं मी खोबरं किसून घेतलेलं आहे, साधारण अर्धी वाटी तीळ आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपण सारण भाजून घेऊया। सर्वात आधी मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता आपण सर्वात आधी कांदा फ्राय करून घेणार आहोत। तर साधारण 1 ते 2 मिनिट आपल्याला कांदा चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती। गुलाबी रंगावरती आपल्याला खमंग असा कांदा भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा छान भाजलेला आहे। कांदा एक साईडला करून घेऊया। त्यामध्येच आपण जे सुकं खोबरं आहे किसलेलं ते थोडंसं भाजून घेणार आहोत। एक अर्धा मिनिट भाजल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला कांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। आता असे अर्धा मिनिट भाजल्याच्या नंतर आपण हे सारण साईडला थोडंसं कडेला तव्यावरती करून घेणार आहोत आणि त्यामध्येच तीळ भाजून घेणार आहोत। तीळही आपल्याला एक मिनिटभर छान अशी भाजून घ्यायची आहे। एखादा मिनिट तीळ भाजले की पुन्हा आपण ह्या कांदा आणि खोबरं यामध्ये पुन्हा या मिश्रणामध्ये एकजीव करून घेणार आहोत। तर आपलं मिश्रण या ठिकाणी कमी गॅसवरतीच करून घेतलेलं आहे आपण। आता आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा मिनिटभर आपण हे पुन्हा सारण भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये सुके मसाले टाकूया। यामध्ये मी चवीनुसार साधारण 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मी लाल मिरची टाकलेली आहे। आपण धिरड्यामध्येही मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे मिरची थोडी कमीच घालायची आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता आपण हे सारण थंड होण्यासाठी काढून ठेवूया। तोपर्यंत आपण लगेच धिरडे करून घेणार आहोत। तर धिरडे करण्यासाठी मी पॅन गरम करायला लावलेला आहे। पॅन आपला छान सेट करून घ्यायचा आहे आधी तेल लावून। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे आहे। जसं आपल्याला डोस्याचं पीठ बनवतो तशा प्रकारे आपण पीठ बनवून घेतलेलं आहे। पीठ 5 मिनिट भिजत ठेवलं होतं, तर थोडंसं फुगलं असेल तर तुम्ही त्याची योग्यता सेट करू शकता। तर आता आपण तव्यावरती तेल टाकून आपण धिरडे बनवण्यासाठी तवा सेट करून घेतलेला आहे। त्यावरती 1 चमचा त्याचं बॅटर टाकून आपण डोशासारखं फैलवून घेणार आहोत। तर आपण 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप बेसन पीठ घेतल्यामुळं आपल्या धिरडे खूप छान तयार होतात। ते अजिबात तुटत नाही आणि नरम लुसलुशीत राहतात। तर त्यामुळे तसं प्रमाण घेतलेलं आहे। आता आपण यावरती पूर्ण पीठ यावरील सुकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण तेल टाकून हे धिरडं दुसऱ्या साईडला पलटून घेणार आहोत। अगदी अर्धा मिनिटच आपल्याला हे धिरडं दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यावरती आपल्याला सारण बसवायचं आहे। पण पिठाचा पिठळपणा जावा म्हणून आपण अर्धा मिनिट हे शेकून घेतलेलं आहे। आता आपण त्यावरती
हे सारण टाकून घेणार आहे आणि याची वडी तयार करून घेणार आहे. आता आपण सारण टाकल्याच्या नंतर एक साईड उचलून त्याला असा रोल करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण याचा रोल करून घेतलेला आहे. म्हणजे आपली धिरड्याची वडी तयार होतात. आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण ह्या वड्या सर्वत्रच करत असतात. तर बघू शकता अशा प्रकारे आपण वडी करून घेतलेली आहे. सर्व वड्या आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. तर वड्या करून घेतलेल्या आहे आणि 10 ते 15 मिनिट थंड करून घेतलेल्या आहे. गरम गरम वड्या जर तुम्ही कापाल तर त्याचे तुकडे होतात, त्यामुळे 10 ते 15 मिनिट आपल्याला या थंड करून घ्यायच्या आहे. आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकतात. तुम्ही अशा सरळ आडव्याही कापू शकतात किंवा त्रिकोणीही कापू शकतात. तर बघू शकता आपली वडी किती परफेक्ट अशी झालेली आहे आणि किती छान असे मस्त पातळ आणि लेयर खूप छान आलेले आहे. दिसतानीच किती नरमसूत आणि मस्त आपलं स्टफिंगही छान बसलेलं आहे. बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर सर्व वड्या आपण कट करून घेऊया. तर ह्या वड्या खायला खूप छान लागतात. तुम्ही यावेळेस नक्की ट्राय करून बघा. तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात. तर बघू शकता आपली आजची रेसिपी बनवून तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.